हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माही मोहन ब्लॉग्स. तर आज मी फक्त एवढ्यासाठी व्हिडिओ करायचं ठरवलं की आपण किती गृहीत धरतो कुठल्याही गोष्टीला. कारण का छोट्या छोट्या गोष्टी असतात पण आम्हाला ते मिळत असतात आणि आम्हाला वाटतं की हां, म्हणजे आम्ही त्याचे ग्रॅटिट्यूड किंवा म्हणा त्याला धन्यवाद म्हणायचं आपण राहून जातं. आणि अशा गोष्टी म्हणजे आपण सकाळी उठल्यानंतर आपल्याला श्वास घेता येतो आहे, म्हणजे आपण जागे आहोत, हे पण आपण देवाला धन्यवाद केले पाहिजेत की मला तू ही सकाळ दिसली मला तुझ्यामुळं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण खायला प्यायला आम्हाला मिळतं किंवा घरामध्ये राहायला मिळते, छत मिळते. आता पाऊस एवढा पडत आहे बाहेर, पण आपण घरामध्ये आराममध्ये राहू शकतो. काही लोकांना कामाशिवाय पर्याय नाही आहे, कामाला जाणं भाग आहे. तर आता माझे मिस्टरच कामाला गेलेत, त्यांना जाणं भागच आहे कारण का कामाचं लोड असल्यामुळे जावंच लागतं. तर आपल्याला घरी बसायला मिळत आहे, म्हणजे काम तर करावं लागणारच आहे. पण आज मला लाईट नाही आहे घरामध्ये, रात्रीपासून करंट गेलेली आहे. 14-15 तास झाले आणि आता चार्जिंग पण संपत आलं आहे मोबाईलचं. तर म्हणजे एकदम विचार आला मनामध्ये, म्हणून मी ठरवलं की आपण ही गोष्ट बोलायला हवी. आणि कसं आहे की जी गोष्ट आपल्याला म्हणजे एकदम किरकोळ वाटते ती किरकोळ नसते ॲक्च्युली. का म्हणतात, आता करंट गेलेत, आपल्याला लाईटचा किती आपण करंटला किती धन्यवाद म्हणतो की ज्याने पण करंटचा शोध लावला किंवा काय पण असू दे, पण अंधार नाहीसा झाला. दिवसा आपल्याला रात्रीचं आपल्याला कधी पण लाईटमुळं दिसतं, सगळं काही पण करता येतं. मिक्सर चालू होतो. आता पाणी तापवायचं होतं, माझ्याकडे हीटर आहे, तर आता हीटर पण बंद आहे कारण का करंट नाही आहे. मग पाणी कसं तापवणार? तर छोट्या छोट्या गोष्टी असतात. फक्त आता करंटमुळे इतकं काम वाढलं की सांगू शकत नाही. आणि ही गोष्ट आम्ही रोजच्या जीवनामध्ये विसरून जातो की ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला मदत करत आहेत. पण मी एकटी सगळं करू शकते किंवा मी एकटा सगळं करू शकतो, ही जी गोष्ट आहे ना, ही लागू होत नाही. कारण का आपण एका समाजामध्ये राहतो आणि तिथे प्रत्येक गोष्टीवरती अवलंबून राहावंच लागतं. स्वावलंबी असणं वेगळं आणि म्हणजे गर्व असणं वेगळं की माझ्याशिवाय काय होऊ शकत नाही किंवा मी सगळं काही माझं मी हँडल करू शकते. तर अशा गोष्टी आहेत की प्रत्येक छोट्या गोष्टीवरती आपल्याला अवलंबून राहावं लागतं. आम्ही कोणावर तरी अवलंबून आहोत, आमच्यावर कोणीतरी अवलंबून आहे. ह्या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत. आणि मला ॲक्च्युली आता म्हणजे पहिल्यापासून माहीत आहे, पण रिअलाईज होतं ना, रिअलायझेशन ते आत्ता झालं. आणि असं बसलेलं असताना रिअलायझेशन झालं आणि तुम्हाला पण ही गोष्ट शेअर करावीशी वाटली. तर आता माझं बाळ आहे घरामध्ये म्हणून माझा दिवस चाललं आहे, नाही तर काय केले असते मी, मला कंटाळा आला असता. तर माझ्या बाळाला पण मी थँक्यू म्हणते. थँक्यू माझ्या जीवनात आल्याबद्दल थँक्यू. बाय.